मला स्नेहल तुझं कौतुक केलं पाहिजे. करोनासारख्या भयंकर कालावधीमध्ये आम्हाला त्या आजाराने ग्रासलं. दादा 22 जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो. प्रचंड पाऊस होता. तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडीपासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आला. मी सुतनवाडीला येईपर्यंत आधी अनिकेत तर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला. आदिती सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली. आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आबांचं दुर्दैवी निधन झालं. पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृक्षेत्र हरपलं असताना सुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिली. त्याचं तुझं कौतुक या सर्व जनसमुदायाच्या समोर या ठिकाणी करू. पितृक्षेत्र हरपलेलं असताना 24 तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये तीन मात्र शंका नाही. का राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण होत असतात. अशी चढ उतार येतात. अनेक गोष्टी घडत असतात ज्यावेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता असते. आधी तू फिरत आलीस. तू पण पोलादपूरला गेलीस. ते या संबंध शहरामध्ये फिरत होती. मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता 7 वाजता महाडच्या बाजारपेठेमध्ये होतो. संबंध बाजारपेठ दादा गाड्यांच्या वरती गाड्या, एका गाड्यांवरती 3-3 गाड्या. इतकं महामध्ये पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं. त्याच्यातून भयावह असा पूर महाडकरांनी त्यावेळेला आणतो. नंतर काय उपाययोजना केल्या गेल्या. त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली. सावित्री नदीचा काळ काढण्याच्यासाठी नियम उपलब्ध करून दिला. एकनाथराव शिंदे सुद्धा त्या कालावधीमध्ये आले. उद्धवजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते. आपत्तीच्या कालावधीमध्ये एकनाथराव सुद्धा धावून आले. महाडकरांच्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या त्यावेळेला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा महाडचं जनजीवन उभं राहिलेलं पाहायला मिळतं. महाड हे स्वाभिमानी बाण्याचं असलेलं शहर आहे. महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिलं असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता. पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत किंवा आळ्यामध्ये फिरलं तर 4 वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना घातलं होतं असं जरा सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळू शकत नाही. इतक्या महाडकरांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते. अनेक प्रश्नाची उकल करायची आहे. पोलादपूरच्या परिसरामध्ये MIDC निर्माण करणं आवश्यक आहे. मगाशी स्नेहलने जे प्रश्न मांडले असतील या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्वाचा तालुक्याला जोडणारा जो काय महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची जर का आखणी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भवितव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होते. त्याला आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत. आता आबा नाहीत. आता जबाबदारी आमची आहे. आदिती इथे आहे. अनिकेत इथे आहे. दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वत्सल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू. अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहलला बोलवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला काय विचारताय. तुम्ही पण स्नेहलला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे. त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करणार. बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सगळेजण आलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.